बंजारा समाजाचं महामोर्चा आंदोलन चालू आहे आणि याच अनुषंगानं छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील खुलताबाद तालुक्यात या आंदोलनाचं आयोजन नियोजन करण्यात आलं होतं। याच अनुषंगानं माजी खासदार बंजारा समाजाचे माजी खासदार आहे राठोड सर हे स्वतः आपल्यासोबत आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया। सर नमस्कार, आज जे महामोर्चाचं आयोजन बंजारा समाजाच्या वतीने करण्यात आलं होतं, नेमकं तुमच्या प्रमुख मागण्या काय आहे? महाराष्ट्रावर आपण बघितलंय की अशा प्रकारचे मोर्चे होत आहेत। आता खरं म्हणजे खुलताबाद काही फार मोठा तालुका नाही आहे, अगदी छोट्याशा तालुक्यामध्ये आपण हे बघितलं आणि गेल्या 2 आठवडे अगदी मी सगळं जालना, बीड, त्याच्यानंतर सोलापूर, चाळीसगाव सगळीकडे फार मोठमोठे मोर्चे झाले आणि आमची मागणी काय आहे की आम्ही जे आपण बघितलं की हैदराबाद गॅजेटमुळे हा समाज जागृत झाला असं म्हटलं तरी चालेल। हैदराबाद गॅजेटमध्ये काय आहे की आपला मराठा कुणबी एकच असल्याचं म्हटलं आहे। आमचं सुद्धा कुणबी, लमाण आणि बंजारा आम्ही एकच आहोत। शिवाय आमच्या गॅजेटमध्ये असं लिहिलेलं आहे की बंजारा समाज ओरिजिनल ट्राईब्स आहेत, म्हणजे आदिवासी आहेत आणि ते आदिवासी सगळे निकष आम्ही पूर्ण करतो, त्यामुळे हा समाज एवढ्या मोठ्या प्रमाणात जागा झालेला आहे। आता हे लोन पूर्ण देशभर जाणार आहे। हे आता आणखी आमचे 10 सभा या महिन्यामध्ये दिवाळीच्या पूर्वी होणार आहे। त्याच्यामध्ये अंतिम सभा आमची 17 तारखेला मुंबईला जे शिवाजी पार्क आहे त्या ठिकाणी काल जे शिवसेनेची सभा झाली अगदी त्याच ठिकाणी आमची सभा होणार आहे। त्यानंतर आम्ही जे देशभर हे जे मध्य प्रदेश, गुजरात, राजस्थान सगळीकडे आमचा समाज जर तुम्ही बघितला तर मराठा समाज एक 3-4 कोटी असेल या महाराष्ट्रात। आम्ही देशामध्ये 13 कोटी आहोत, 13 कोटीपेक्षाही जास्त आहोत, त्यामुळे हा समाज जागा झालेला आहे। निश्चितच आम्ही आरक्षण घेतल्याशिवाय थांबणार नाही। नक्कीच हे होते माझे खासदार यांनी सांगितलेलं आहे, जोपर्यंत आम्हाला आरक्षण मिळणार नाही तोपर्यंत आम्ही शांत बसणार नाही। यासोबत आपल्यासोबत आणखी काही जाणून घेऊया। जे एसटी प्रवर्गातून आम्हाला समाविष्ट करा अशी मागणी आहे, जे तुम्ही जे खुलताबाद शहरामध्ये एकूण बंजारा समाजाच्या वतीने काढलेला आहे आणि एसटी प्रवर्गात आम्हाला समाविष्ट करा ही तुमची प्रमुख मागणी आहे, यावर काय सांगा? प्रमुख मागणी एसटी आहे। आम्ही ऑलरेडी एसटी आहोत ना। मराठवाडा हा हैदराबादचा एक भाग आहे। आज आमचे मी माझे सख्खे भाऊ आम्ही 3 आहोत। 2 भाऊ विजयंती आहेत आणि 1 भाऊ एसटी आहे। आज जर बघितलं गेलं सेवालाल महाराजाला भारतामध्ये मानणारा समाज म्हणजे बंजारा समाज आहे। सेवालाल महाराजांचे वडील भीमा नायकाचे 3 भाऊ हेमा, खेमा, भीमा। हेमा आज कर्नाटकमध्ये आहे, तो एससी मध्ये आहे। खेमा हा आंध्र प्रदेशमध्ये आहे, तो एसटी आहे आणि महाराष्ट्रामध्ये भीमा म्हणजे सेवालाल महाराजांचे वडील हे भीमा नायक महाराष्ट्रामध्ये राहतात, ते विजयंती आहेत। एकच आई एकच बाप आणि अलग अलग कॅटेगरी का? याच्यासाठी मराठा समाजाला गॅजेट लागू होऊ शकतो, तर बंजारा समाजाला काय गॅजेट लागू होऊ शकत नाही? ह्याच्यासाठी दुटप्पी भूमिका सरकारने नाही घ्यावी। दोन्ही त्यांना बी न्याय दिलं तरी बंजारा समाजाला न्याय द्यावं। एसटी रिझर्वेशनसाठी आम्ही कॅपेबल आहोत आणि एसटी रिझर्वेशन आम्हाला लागू पडते। त्याच्यासाठी महाराष्ट्र गव्हर्नमेंटला सांगणं आहे, तर तुम्ही दिला शांतपणे दिला तर शांतीचा प्रतीक घेऊन काम करणारा बंजारा समाज आहे। आणि तुम्ही जर समोरची गोष्टी जर करायचं असेल तर आता 17 तारखेला मुंबई जाम करणार आहोत आणि जर नाही ऐकलात तर जिल्हा परिषद पंचायत समितीवर बहिष्कार टाकण्याच्या मार्गावर हा समाज आहे। बघा आता तुम्हाला काय करायचंय, आम्हाला आरक्षण पाहिजे, कोणत्याही हालतीत आम्हाला एसटी आरक्षण पाहिजे। नक्कीच जे प्रमुख मागणी आहे, जोपर्यंत आम्हाला एसटी प्रवर्गात समाविष्ट करत नाही तोपर्यंत आम्ही शांत बसणार नाही आणि विशेष म्हणजे जर आम्हाला एसटी प्रवर्गात आरक्षण दिलं नाही तर आम्ही निवडणुकीवर देखील बहिष्कार टाकणार असा पवित्राच आंदोलकांनी घेतलेला आहे।